नमस्कार मंडळी, आज आपली नवीन रेसिपी आहे रगडा पेटीस। त्यासाठी इथे मी ना पांढरे वाटाणे त्याला 4-5 तास भिजत ठेवले होते। त्यानंतर कुकरला आहे ना मीठ आणि हळद टाकून छान अशा 10-12 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आपल्याला आहे ना वाटाणा आहे ना एकदम असा मऊसूत करून घ्यायचा आहे, जेणेकरून खायला ना आपल्याला कडक लागणार नाही, कचट लागणार नाही। हे बघा, इथे तवा घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे कांदा टोमॅटो सुद्धा चॉप करून घेतलेला आहे। आता तुम्हाला म्हणू शकते मी पेटीसची रेसिपी शूट केली होती, पण त्या मुलांच्या घाई गडबडीत ऑन करायलाच व्हिडिओ विसरले, त्यामुळे ते नाही शूट करता आलं। तर मी तुम्हाला रेसिपी सांगते। मी इथे बटाटे उकडून घेतले होते, त्याच्यामध्ये मी टाकलं होतं हळद टाकली होती, मीठ टाकलं होतं, त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे, जिरा पावडर टाकलेला आहे, त्याच्यानंतर थोडंसं आमचूर पावडर, थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर अख्खा जो आपला जिरा म्हणतो ना ते टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून ह्याचे असे पेटीस बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे बघा, मी एक एक पेटीस आहे ना हे ह्याच्यामध्ये ॲड करते। हे बघा, तव्यावर आपल्याला एक एक करून पेटीस सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी त्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत। फास्ट गॅसवर करू नका, शक्यतो मीडियम गॅसवर केलात तरी सुद्धा चालेल। आहे बघा, एक एक बाजूनी करून घ्यायचं आहे छान। आता हा बेत का केला ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते। कारण काय आहे, बरेच दिवस झाले की आम्ही रगडा पेटीस केलं नव्हतं आणि मुलांना पाणीपुरीसुद्धा खायची होती। तर ह्यात काय झालं की ह्याच्यामध्ये रगडा जो असतो तो सेमच आपण पाणीपुरीला सुद्धा ॲड करतो। त्याच्यानंतर जे आपल्याला चटणी लागते गोड आणि तिखट, ती सुद्धा आपण रगड्यासाठी बनवतोच आणि पाणीपुरीला सुद्धा लागते। ह्याच्यामध्ये अजून त्याच्यावर एक ट्विस्ट आहे, ते म्हणजे ह्याच्यामध्ये आपण शेवपुरीसुद्धा बनवू शकते। म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये एकाच साहित्यामध्ये आपण 3 रेसिपी करू शकतो। तर ह्याचा हा बेनिफिट आहे, नक्की तुम्हीही करा, तुम्हालाही आवडेल। त्यानंतर हे बघा, मी इथे पेटीस काढून घेतलेले आहे, त्यावरती रगडा ॲड करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता, मला जसं जाडसर रगडा आवडतो त्यामुळे तसंच ॲड केलेलं आहे। त्यानंतर इथे तिखट चटणी ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर गोड चटणीसुद्धा ॲड केलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे, एकदम बारीक फाईंड कापून घ्या, म्हणजे ते खायला छान लागतं। त्यानंतर इथे मी टॅमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला चाट मसाला ॲड करायचा आहे। चाट मसाल्याने पण एक छान असा फ्लेवर येतो आणि खाताना आपल्याला ना थोडंसं अळणी लागत नाही, त्यामुळे नक्की टाकायला विसरू नका चाट मसाला। त्यानंतर इथे गार्निशिंगसाठी मी भरपूर अशी बारीक शेव घेतली आहे, तुम्हीसुद्धा अशी शेव आणा आणि नक्की खाऊन बघा। चला बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।